प्रेज द लॉर्ड. सध्या आपण पाऊलाचे गलतीकरास पत्र याचा थोडक्यात अभ्यास करीत आहोत. आणि हे पत्र हे सर्वात अगोदर नव्या करातलं लिहिलेलं पत्र असं मानलं जातं. म्हणजे इतर पत्र लिहिण्यापूर्वी हे गलतीकरास पत्र लिहिलं आहे असा इतिहास आहे. आणि एक महत्त्वाचं पत्र आहे आज देखील आपल्यासाठी, कारण ह्याच्यामध्ये पाऊल सुवार्तेचं समर्थन करतो की खरी सुवार्ता म्हणजे काय, की जी शिष्यांनी गाजवली आणि जी आपण गाजवली पाहिजे. आपल्याला माहिती आहे की 2000 वर्षानंतर जे एक सुवार्ता, एक शास्त्र, एक येशू ख्रिस्त, एक देव, आज आपण पाहतो की इतक्या मंडळ्या, इतक्या डिनॉमिनेशन, इतके पंथ उदयास आलेले आहेत. आणि मग प्रश्न असा पडतो की हे सर्व कशासाठी? जर एकच विश्वास आहे, शास्त्राचा जर एकच अर्थ आहे, तर मग हे एवढे डिनॉमिनेशन्स, बॅप्टिस्ट, मेथोडिस्ट, पेंटिकॉस्टल्स वगैरे आणि वेगवेगळ्या डॉक्ट्रिन्स कशासाठी नाही का? आणि म्हणून ओरिजिनल, बॅक टू द ओरिजिनल जर आपल्याला जायचं असेल तर गलतीकरास पत्र हे महत्त्वाचं पत्र आहे. आता पहा, आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा प्रश्न कोणता असं जर मी कोणाला विचारलं तर कोणी म्हणतील की महागाई कधी संपणार आहे, कोणी म्हणतील की सरकार कधी बदलणार आहे, कोणी म्हणेल की आमचे प्रॉब्लेम कधी, कोणाचा लग्नाचा प्रॉब्लेम असेल तर माझं लग्न कधी होईल, मला काम कधी लागेल, वगैरे वगैरे. प्रत्येकाच्या दृष्टीने ते त्यांचे महत्त्वाचे प्रश्न आहेत. पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो हा की आज जर आपल्याला मरण आलं, आज जर आयुष्याचा शेवटचा दिवस असला तर आपण कुठं असू? कारण याच्यापेक्षा महत्त्वाचं काही नाही. आपण किती श्रीमंत असा, गरीब असा, किती मोठे असो, लहान असो, प्रत्येकाला हा प्रश्न फेस करायचा आहे. पण म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर की देवाच्या स्वर्गात मी कसं जाऊ शकतो? आणि तुम्हाला माहिती आहे का, देवाच्या स्वर्गात देवाच्याच मार्गाने गेलं पाहिजे. आणि तो मार्ग आहे प्रभू येशू ख्रिस्त. आणि गलतीकरास पत्रात लिहिताना पाऊल गलतीकरांना हेच सांगतो. कारण त्यावेळेस आता गलेशिया हे ग्रीस देशातलं एक छोटंसं आजही एक गाव आहे. त्या ठिकाणी पाऊलाने जाऊन सुवार्ता गाजवली, तिथले लोक वळले, प्रभूवर विश्वास ठेवला आणि ते येशू ख्रिस्ताचे शिष्य झाले आणि एक मंडळी त्या ठिकाणी स्थापन झाली. आणि नंतर काही वर्षानंतर जेलमधून पाऊलाने त्यांना हे पत्र लिहिलेलं आहे. पाऊल निघून गेल्यानंतर काही वर्षानंतर असं झालं की काही लोक येऊन त्यांना वेगळं शिक्षण देऊ लागले. काही यहुदी लोक असं म्हणू लागले की मोशेचं नियमशास्त्र पण पाळलं पाहिजे, 10 आज्ञा पण पाळल्या पाहिजे, शब्बात आणि इतर सण पण पाळले पाहिजे. आणि म्हणून जे विधर्मी लोक, ग्रीक लोक, गलती लोक जे प्रभू येशूकडे वळलेले होते, शिष्य झालेले ते, त्यांना प्रश्न असा पडला की आम्ही जर प्रभू येशूवर विश्वास ठेवला, त्याच्या तारणाचा अनुभव घेतला, मग आम्ही यहुदी धर्म स्वीकारला पाहिजे का? सुनता केली पाहिजे का? यहुदी नियमशास्त्र पाळलं पाहिजे का? आणि हे लोक म्हणत होते की ते पण पाळलं पाहिजे. आणि पाऊलाने शिकवलं होतं आणि शिष्यांनी की काही पाळण्याची गरज नाही, ते सर्व प्रभू येशूने पूर्ण केलेले आहे. आणि असा प्रकारचा गोंधळ त्या ठिकाणी होता. आणि गलतीकरास मंडळीमध्ये यहुदी बॅकग्राऊंडचे पण लोक होते आणि विधर्मी म्हणजे ग्रीक बॅकग्राऊंडचे पण होते. आणि या प्रश्नाचं उत्तर हा झालेला गोंधळ. आणि असं झालं की काही जण जे विश्वासात होते ते देखील बहकले गेले, ते देखील गोंधळात पडले आणि त्या चर्चमध्ये प्रॉब्लेम झाला. आज अनेक मंडळांमध्ये हा प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून खरं शिक्षण, खरी सुवार्ता, खरं सत्य हे जर आपल्याला माहीत नसेल तर आपण कोणाच्याही होला हो म्हणू शकतो. तर पाऊलाने हा प्रश्न गलतीकरास पत्रामध्ये सोडवलेला आहे. म्हणून गलतीकरास पत्राचा पहिला अध्याय आणि याचं 6वं वचनात तो काय म्हणतो बघा, की त्याने स्थापन केलेल्या गलती येथील अनेक मंडळ्या होत्या, त्या गलती येथील अनेक मंडळ्यांना लिहिलेले हे पत्र आहे की हे वाचून दाखवा
आणि विश्वासात स्थिर करा. तो म्हणतो की मला आश्चर्य वाटते की ज्याने तुम्हाला ख्रिस्त कृपेच्या द्वारे पाचारण केले त्याच्यापासून तुम्ही इतके लवकर अन्य सुवार्तेकडे वळू लागले आहात. तो म्हणतो की मला आश्चर्य वाटतं की तुम्ही विश्वास ठेवला, तुम्ही चमत्कार पाहिले, तुम्ही क्षमेचा आनंद घेतला, तुम्ही सर्व स्वीकारलं आणि आत्ता कोणीतरी येऊन वेगळं काहीतरी सांगितलं आणि तुम्ही तिकडं बहकले गेले अन्य सुवार्तेकडे. तो म्हणतो म्हणजे अन्य सुवार्ता पण असू शकते का? हो. आणि म्हणूनच आपण पाहतो की एकच बायबल, एकच शास्त्र, पण प्रत्येक चर्च, प्रत्येक जण वेगळं काहीतरी शिकवतो. आणि म्हणून ओरिजिनल सत्य ते काय? प्रभू येशूने प्रार्थना केली की जसं मी व पिता एक आहे तसे तुम्ही एक व्हा. आपण एका सत्याच्या एका ऐक्यात यावे. कारण स्वर्गात गेल्यानंतर आपण जगामध्ये पाहतो की कॅथलिक सिमेट्री वेगळी, प्रोटेस्टंट सिमेट्री वेगळी. तसं स्वर्गात गेल्यानंतर कॅथलिक लोक एकीकडे, प्रोटेस्टंट लोक एकीकडे, बॅप्टिस्ट लोक एकीकडे, असं असणार आहे का? ते देव विचारणे का तुम्ही मेथोडिस्ट होते का, पेंटिकॉस्ट होते का, कोण होते, मग तुम्ही या बाजूला जा. तसं नाही आहे. एक देव, एक विश्वास, एक स्वर्ग, एक सत्य, एक सुवार्ता. आणि ते एक काय हे आपल्याला माहीत पाहिजे. आणि म्हणून पाऊल म्हणतो की मला आश्चर्य वाटते. बघा या ठिकाणी ह्या पत्राचा टोन जर आपण वाचला तर आपल्याला असं वाटतं की त्यांनी रागारागाने हे पत्र लिहिलेलं आहे. कारण तो स्वतःची ओळख करत नाही, स्वतःबद्दल काही सांगत नाही, डायरेक्ट तो विषयाकडे जातो की मला आश्चर्य वाटते की एवढे वर्ष मी तुम्हाला सत्य सांगून स्वीकारल्यानंतर तुम्ही भलतेकडेच वळलेले आहात, अन्य सुवार्तेकडे. आणि त्या वचनामध्ये 6व्या वचनात बघा, ख्रिस्त कृपेच्या द्वारे, आणि पुढे तो म्हणतो अन्य सुवार्तेकडे. म्हणजे सुवार्तेच्या ऐवजी वापरलेला जो शब्द आहे त्याने ख्रिस्त कृपा, म्हणजे सुवार्ते ही ख्रिस्ताच्या कृपेची आहे. परिशिष्टांचे कृत्य 20वा अध्याय आणि 24वा वचन जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी स्पष्ट लिहिलं आहे. पाऊल म्हणतो की देवाच्या कृपेची सुवार्ता. परिशिष्टांचे कृत्य 20 आणि 24 अंडरलाईन करा. देवाच्या कृपेची सुवार्ता, द गॉस्पल ऑफ द ग्रेस ऑफ गॉड. म्हणजे सुवार्ता, शुभ वर्तमान हे देवाच्या कृपेबद्दल आहे, माणसाच्या कर्माबद्दल नाही, धर्मकर्माबद्दल नाही. आणि म्हणून सुवार्ते जर कर्म मिक्स करण्याचा प्रयत्न केला, धर्म मिक्स करण्याचा प्रयत्न केला, काही नियम मिक्स करण्याचे प्रयत्न केले तर ती सुवार्ता गढूळ होते, दूषित होते. आणि म्हणून आजच्या संदेशाचा शीर्षक आहे डिस्टॉर्टिंग द गॉस्पल, सुवार्ता विपरीत करणे. आणि या संदेश मालिकेचं नाव आहे तुमच्या कल्पनेपलीकडे तुम्ही श्रीमंत आहात. यू आर रिचर दॅन यू थिंक. तुमच्या कल्पनेपेक्षा तुम्ही अधिक श्रीमंत आहात. आणि आजच्या संदेशाचं शीर्षक आहे डिस्टॉर्टिंग द गॉस्पल, सुवार्ता विपरीत करणे. कशा रीतीने सुवार्ता विपरीत केली जाऊ शकते, दूषित केली जाऊ, कशा रीतीने ते केले गेलेले आहे आज देखील हे आपण आजच्या संदेशातून पाहू. तर सुवार्ता ही कृपेबद्दल आहे, ग्रेस. आता आपल्याला माहिती की कृपा म्हणजे ज्याच्यासाठी आपण लायक नाही ते आपल्याला मिळणं, अनडिझर्व्ड, अनमेरिटेड फेवर. कृपा यासाठी त्याचा दुसरा अर्थ असा आहे की मर्जी किंवा फेवर. आपण म्हणतो फेवरेट. फेवरेट म्हणजे ज्याच्यावर फेवर आहे तो. म्हणजे कृपा म्हणजे ज्याच्यावर देवाची मर्जी झालेली आहे. तर सुवार्ता किंवा शुभवर्तमान हे देवाच्या मर्जीबद्दल, देवाच्या कृपेबद्दल आहे. पण हे लोक येऊन वेगळं काहीतरी सांगू लागले. काही जण भुलले. आणि कोण भुलतं माहीत आहे का? जे वचन स्थिर नसतात, जे महिने 2 महिन्यातून एकदा चर्चला तोंड दाखवतात, है ना, जे बायबल स्टडी करत नाही, जे सिरियस नाही आहेत, ते सहज भुलवले जातात, सहज ते बहकले जातात, सहज त्यांचा मूड ऑफ होतो, है ना. आणि ह्या रीतीने सैतान त्यांच्या मनाशी, त्यांच्या भावनाशी खेळत असतो आणि ते अस्थिर असतात. परंतु आपण अस्थिर राहावं ही देवाची इच्छा नाही आहे. आपण स्थिर व्हावं ही आहे. आणि तो म्हणतो की तुम्ही अन्य सुवार्तेकडे वळलेले आहात. आणि पुढे तो काय म्हणतो बघा, वचन 7, ती दुसरी नाही
तरी पण तुम्हाच घोटाळ्यात पाडणारे व ख्रिस्ताची सुवार्ता विपरीत करू पाहणारे असे कित्येक आहेत. थोडेसे नाही, कित्येक आहेत. तेव्हाही होते, प्रत्येक काळात होते आणि आजही आहेत. कोण? तुम्हाला घोटाळ्यात पाडणारे आणि सुवार्ता विपरीत करू पाहणारे कित्येक आहेत. म्हणजे प्रत्येक काळातला हा चॅलेंज आहे. एक तर ज्यांना देव माहीत नाही, सुवार्ता माहीत नाही, त्यांना सुवार्ता सांगणे. आणि दुसरं आव्हान मंडळी चर्च पुढं आहे की जे चुकीच्या शिक्षणात आहेत, ज्यांना खरी सुवार्ता कळलेली नाही, त्यांना योग्य शिक्षण देणे आणि खरे शिक्षण देणे. बघा, आणि तुम्हाला माहिती आहे का, अनेक वर्ष लहानपणापासून खोटं 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 ऐकत आल्यानंतर ते खरं वाटायला लागतं आणि एक दिवशी खरं ऐकलं की ते खोटं वाटतं, नाही का? आणि ते म्हणतात मग आमचं काय खोटं आहे का? म्हणून प्रश्न कोण खरं कोण खोटं नाही, तर शास्त्र काय शिकवतं आहे. आणि म्हणून आपण शास्त्र काय शिकवतं हे त्याच्या वचनातून पाहतो. तो म्हणतो की असे कित्येक आहेत. आणि पुढं तो काय म्हणतो बघा, वचन 8, जी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगितली तिच्याहून निराळी सुवार्ता आम्ही सांगू. बघा, म्हणजे थोड्या दिवसांनी आम्ही वेगळी निराळी सुवार्ता जर सांगितली की आम्हाला काही नवीन जर प्रकटीकरण झालं, तो म्हणतो जी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगितली तिच्याहून निराळी सांगू किंवा स्वर्गातून देवदूत येऊन सांगू तरी तो शापित असो. किती स्ट्रॉंग, किती कठोर भाषेत त्याने सांगितलेलं आहे. म्हणजे देवदूताने दर्शन दिलं, म्हणजे कोणाला देवदूत प्रगट झाला आणि त्याने सांगितलं की हा देवाचा संदेश आहे, तरी तो शापित असो. हो, हेच पावलाला म्हणायचं आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की आज आपण कितीतरी लोक टी व्हीवर, जगात, इंटरनेटवर पाहतो की जे दावा करतात की देवाने आम्हाला दर्शन दिलं, आम्ही इतके वेळेस स्वर्गात जाऊन आलो, इतके वेळेस नरकात जाऊन आलो, आमच्याशी देव हे बोलला ते बोलला. मग प्रश्न असा आहे की कोणाचं खरं मानायचं? आणि त्यांच्याद्वारे अद्भुत चमत्कार होतात, बरं होतात, आणि ज्यांना फक्त बरं व्हायचं पडलेलं असतं, प्रॉब्लेम सोडवायचं पडलेलं असतं, त्यांना सत्याविषयी काही घेणं देणं नसतं. त्यांना फक्त काम होण्याचं मतलब. ते कोणतंही चर्च असो, कोणतंही पाळक असो, कोणी काही शिकवो, नाही का? आणि असे लोक जे भडकलेले असतात, ज्यांना सत्याची आवड नसते, त्यांना शैतान भडकवतो. ते त्या काळात होत होतं, प्रत्येक काळात होत आलेलं आहे आणि आजही होत आहे. आणि पौल या ठिकाणी म्हणतो की जर वेगळं कोणीतरी काही सांगितलं, देवदूतांनी जरी सांगितलं, तरी तो शापित असतो. म्हणजे काय? म्हणजे हे पॉइंट की चुकीची जर सुवार्ता कोणी सांगत असेल तर त्याच्यावर देवाचा शाप येतो. लिहून घ्या, याच्यापेक्षा महत्त्वाचा पॉइंट कोणता नाही. चुकीचं शास्त्राला धरून जर चुकीचं कोणाला काही सांगून बहकवण्याचा प्रयत्न केला, नाव पैसा कमवण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यावर देवाचा शाप ओढवत असतो. ती व्यक्ती, ते सेवक शापित असतात, त्यांचे लोक, त्यांचं सेवा कार्य शापित होतं. तो म्हणतो की तो देवदूत देखील शापित असतो. म्हणजे इतकं स्ट्रॉंग, इतक्या स्ट्रॉंग रीतीने, प्रखरपणे पाऊल सुवार्तेचं समर्पण करतो. तो म्हणतो की खरी सुवार्ता, एकच सुवार्ता आहे जी खरी आहे, आणि ती काय? ख्रिस्ताच्या कृपेची. की तारण हे कृपेने आहे, कर्माने, धर्माने नाही. तारण हे काही नियमशास्त्र, 10 आज्ञा पाळून, सणवार पाळून नाही आहे, तर येशू ख्रिस्ताने काय केलं त्याच्यावर फक्त विश्वास ठेवून आहे. बघा, आणि कर्म धर्म करणाऱ्यांना खोटं वाटतं. आणि प्रभू येशूला आणि त्याच्या शिष्यांना विरोध कोणी केला माहिती आहे का? रस्त्यावरच्या लोकांनी नाही, गुंडांनी, पापी लोकांनी नाही, कट्टरपंथीय धार्मिक लोक, कट्टरपणे नियमशास्त्र पाळणारे, त्यांनी विरोध केला की मग हे काय खोटं आहे का? आम्ही हे करतो ते कशासाठी? आणि त्यांनी सांगितलं की ते करत आलेले, तो काळ संपला, आता ते मी पूर्ण करायला आलो आहे, आता इथून पुढे माझ्यावर विश्वास ठेवा आणि तारणाची मोफत देणगी घ्या. पण त्यांना ते पटलं नाही, आणि आजही अनेकांना पटत नाही. ते म्हणतात असं कसं, असं कसं? म्हणजे सुवार्ता विपरीत करणे म्हणजे देवाच्या किंवा ख्रिस्ताच्या कृपेपासून कर्माकडे वळणे, धर्माकडे वळणे, काहीतरी करून मिळवण्याचा प्रयत्न करेल. मी हे केलं तर देव खुश होईल, ते केलं तर देव आशीर्वाद देईल, असं समजणं म्हणजे सुवार्तेपासून भ्रष्ट होणं. असं वाटणं, कोणाला तरी असं सांगणं
की तू 7 शुक्रवार केले, तू एवढे पैसे देवाला दिले, तू हे केलं ते केलं तर देव तुला म्हणजे सुवार्ता भ्रष्ट करणं, विपरीत करणं आहे. कारण तो म्हणतो की ख्रिस्ताच्या कृपेपासून तुम्ही अन्य सुवार्तेकडे वळलेले आहात. द ग्रेस ऑफ गॉड. कशा रीतीने सुवार्ता विपरीत केली जाऊ शकते, कशा रीतीने बघा. पहिली गोष्ट ही की कृपेमध्ये धर्माचरण मिक्स करणे, विधी नियम मिक्स करणे. पॉइंट कशा रीतीने सुवार्ता विपरीत होते. पहिला पॉइंट, पहिली गोष्ट ही की कृपेमध्ये त्याची कृपाता आहे, पण त्याच्यामध्ये काही विधी, जसं काही लोकांना वाटतं, काही चर्च शिकवतात की बाप्तिस्मा घेतल्याने तारण आहे, कोणाला वाटतं होली कम्युनियन घेतल्याने तारण आहे. तर हे जे विधी आहेत, बाप्तिस्मा, होली कम्युनियन, हे विधी पण केले पाहिजे तर आपलं तारण पूर्ण होतं, तर देव आशीर्वाद देतो. पण तसं नाही. ग्रेस प्लस सॅक्रेमेंट्स, कृपा अधिक काहीतरी असं नाही. तर ह्या रीतीने सुवार्ता विपरीत केली जाते. कारण तारण केवळ कृपेने आहे. इफिस 2:8 आणि 9. तुमचे तारण कृपेने विश्वासाच्या द्वारे झालेले आहे. ते तुमच्या हातून झाले नाही, तर ते देवाचे दान आहे. त्या कृपात काही भर टाकण्याची, ॲड करायची गरज नाही. नाही ठीक आहे, कृपेवर माझा विश्वास आहे, पण मी हे पण करायचं. तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळी जे त्या काळात होत होतं, तसं ह्या काळात देखील सुवार्ता अनेक मंडळांमध्ये दूषित केली जात आहे. दुसरे प्रकार कशा रीतीने सुवार्ता विपरीत केली जाऊ शकते. दुसरा पॉइंट, मिस्टिसिझम किंवा गूढ विद्या. गूढ विद्या म्हणजे आता आजकाल आपण पाहतो की गूढ, सुपरनॅचरल याच्याबद्दल जनजागृती होत आहे. अंधश्रद्धा निर्मूलनासारखे त्याला विरोध करत आहे. तरी सुपरनॅचरलकडे मानवजातीचा ओढा आहे, आणि जे सुपरनॅचरल दैवीला विरोध करतात त्यांना पण विरोध केला जात आहे. कारण प्रत्येकाला माहीत आहे की देव, सैतान, चांगलं वाईट ह्या शक्ती जगात आहेत, हे एक्नॉलेज केलेलं आहे. आणि ज्यावेळेस माणूस असा विश्वास ठेवतो, आणि अनेक धर्म असा विश्वास ठेवतात की आपण देवाची प्रतिमा, आपल्यामध्ये देव आहे, तो तुटलेला आहे, परंतु आपण ध्यान लावून, मनन करून, काहीतरी कर्म करू, काहीतरी असं स्टेज, अशी अवस्था अटेंड केल्यानंतर, अचीव केल्यानंतर आपल्या आत्म्याचा समेट देवाशी होऊ शकतो आणि आपल्याला देव प्राप्ती होऊ शकते. आणि काही धर्म असं शिकवतात. तर हे गूढ. तर ह्या रीतीने विश्वास ठेवणं की आपण येशू ख्रिस्तावर विश्वास न ठेवता आपण आपला संबंध अन्य मार्गाने देवाशी जोडू शकतो, असं समजणं, विश्वास ठेवणं म्हणजे सुवार्ता विपरीत करणं, भ्रष्ट करणं. दुसरी पॉइंट. तिसरी गोष्ट, कशा रीतीने सुवार्ता भ्रष्ट होऊ शकते. तिसरी गोष्ट अशी की आपले हेतू आपण शुद्ध केले पाहिजे. सर्वांना माहीत आहे, सर्व धर्मियांच्या लोकांना, की देव परम पवित्र आहे, माणूस पापी आहे, आणि त्या पवित्र देवाकडे जायला आपण स्वतःला शुद्ध केलं पाहिजे, पवित्र केलं पाहिजे, तर तो आपला ऐकतो, तर आपला आशीर्वाद आहे. आणि म्हणून असा विश्वास, असं समजणं की आपण स्वतःला आपले हेतू, आपले उद्देश शुद्ध करणे. कारण जर आपण स्वतःला शुद्ध केलं, पवित्र केलं, तर आपण देवावर प्रीती करू शकतो, तर तो आपल्यावर खुश होऊ शकतो, आणि तरच तो आपल्याला आत घेऊ शकतो. आणि हे देखील सुवार्ता विपरीत करणं, दूषित करणं आहे. कारण प्रश्न असा आहे की आपण स्वतःला कसं शुद्ध करू शकतो. आपण आदामाची संतान असल्यामुळे किती पॉलिश्ड, किती सॉफिस्टिकेटेड शिकलो, तरीही आदामाचं रक्त, आदामाचा स्वभाव आपल्यामध्ये आहे. देवाने डिक्लेअर केलं आहे त्याच्या कोर्टात की सर्वांनी पाप केले आणि देवाच्या गौरवाला अंतरलेले आहेत. आणि म्हणून कोण किती धार्मिक आहे आणि कोणाचं किती शास्त्रपाठ आहे, कोण काय करतं आणि काय करीत नाही, हा विषय नाही आहे देवापुढे. देवाच्या दृष्टीने सर्वांनी पाप केलेला आहे आणि त्याच्या गौरवाला अंतरलेले आहे. आणि म्हणून तिसरा जो समज आहे की आपण स्वतःला शुद्ध केलं पाहिजे, आपण आत्मिक जीवनात वाढलं पाहिजे,
आपण आत्मिक कुंडलिनी शक्ती किंवा दैवी शक्ती जागृत केल्या पाहिजे, मग आपल्याला देवप्राप्ती होते. हे देखील एक सुवार्ता विपरीत करण्याचा प्रकार आहे. आणि ह्या रीतीने सुवार्ता, आता बघा आजच्या काळामध्ये काय आहे, काही जण असं सांगतात की आपल्यामध्ये ते पोटेन्शियल आहे, आपल्यामध्ये परमात्मा आहे, देव आहे, आपल्याला फक्त ते जागृत करून वाढवायचं आहे. म्हणजे काय, म्हणजे ही ट्रिक जी ओरिजिनल सैतानाने केली होती. ते देवासारखे होते, पण त्यांना सांगितलं की तुम्ही आत्ता देवासारखे नाही आहे, त्याची आज्ञा मोडल्यावर, फळ खाल्ल्यावर देवासारखे व्हाल. आणि म्हणून जे देवासारखे होते त्यांनी ते गमावलं आणि देवाची प्रतिमा डागाळली गेली. म्हणजे काय, म्हणजे हे की आपण ख्रिस्तामध्ये परिपूर्ण आहोत हे न मानणं. तर ठीक आहे, विश्वास ठेवला, पण अरे पण म्हणजे काय, पण आपण हे पण केलं पाहिजे, ते पण केलं पाहिजे. म्हणजे ख्रिस्तान जे केलं ते पुरेसं नाही आहे, मी पण अजून त्याच्यात भर टाकली पाहिजे, असं वाटणं, असं करणं म्हणजे सुवार्ता विपरीत करणं. मग आता विचार करा, तुमचा विचार, तुमच्या मनातले विचार, तुमची समज, तुमचा विश्वास असा आहे का? तुम्हाला वाटतं का की विश्वास पुरेसा नाही, मी पण अजून काहीतरी केलं पाहिजे तर देव माझी प्रार्थना ऐकेल? तसं जर असं तर तुम्ही देखील या गलतीकरांसारखे भडकलेले आहात. आणि मला देखील म्हणावं लागेल की मला आश्चर्य वाटते की इतके वर्ष सुवार्ता सांगून सुद्धा हे कसं. प्रेज द लॉर्ड. तर बघा किती महत्त्वाची गोष्ट, किती महत्त्वाचा पॉईंट पाऊल या ठिकाणी सांगत आहे. म्हणून पाऊल गलातीकरांना एक वॉर्निंग देतो, एक इशारा देतो की खोटी सुवार्ता किंवा अन्य सुवार्ता काय हे ओळखा, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, खोटे शिक्षक कोण, ते खोटं शिक्षण ओळखा. लिहून घ्या पॉईंट, पाऊलाची वॉर्निंग, पाऊलाचा इशारा. खोटी सुवार्ता ओळखा. दुसरा पॉईंट, खोटे शिक्षक ओळखा. कोण काय शिकवतात, नाही पण ते पण शास्त्रातून शिकवतात ना बरोबर, नाही पण ते पण आपल्यासारखंच करतात. अरे आपल्यासारखं म्हणजे काय, शास्त्रातून शिकवतात म्हणजे नेमकं काय हे आपल्याला माहीत पाहिजे. आणि जर माहीत नसलं ना, मी नेहमीच सांगतो, ते उदाहरण देतो, परत एकदा देतो, खरी नोट नीट माहीत असल्याशिवाय खोटी नोट तुम्हाला ओळखता येणार नाही. शास्त्राचं खरं सत्य माहीत असल्याशिवाय खोटं शिक्षण तुम्हाला ओळखता येणार नाही. आणि ही पाऊलाची वॉर्निंग आहे की खोटे शिक्षक ओळखा. बघा, ते जे रूढी परंपरा शिकवतात, जे त्यांचे गूढ अनुभव शिकवतात आणि लोक थ्रिल्ड होतात की अरे ते स्वर्गात जाऊन आले, त्याने स्वर्ग पाहिला, नरक पाहिलं, त्यांना एवढा पॉवर आहे, एवढे लोक त्यांच्या मागं आहेत, आणि अशा रीतीने ते भडकवत जातात. तर पाऊल म्हणतो की जर कोणी वेगळी सुवार्ता सांगत असेल तर तो शापित असो. आता दुसरा पॉईंट असा की कृपेची सुवार्ता काय आहे. व्हॉट इज द ग्रेस, व्हॉट इज द गॉस्पल ऑफ ग्रेस. कृपेची सुवार्ता काय आहे. 4 गोष्टी आपण पाहू आणि त्याचे 3 लागूकरण पाहू. 4 वाक्य, 4 स्टेटमेंट्स. पहिलं स्टेटमेंट हे की खरी सुवार्ता हे शिकवते की माणूस पापी आहे आणि तो त्याच्याबद्दल काही करू शकत नाही. माणूस पापी आहे आणि तो स्वतःला मुक्त करू शकत नाही, स्वतःचं तारण करू शकत नाही. मॅन इज अ सिनर अँड ही कॅनॉट हेल्प हिमसेल्फ. खरी सुवार्ता काय आहे हे. मग जर कोणी शिकवत असेल की आपण पापी नाही आहे, आपण देव आहे, आपण देवाचा अवतार आहोत, परमात्मा आहोत, आपल्याला पापाच्या क्षमेची गरज नाही आहे, आपण जर हे केलं ते केलं तर देव आपल्याला आत घेईल, स्वर्गात नेईल, तर आपण फसवणूक करीत आहोत. कारण शास्त्र सांगतं की सर्वांनी पाप केलं, देवाच्या गौरवाला अंतरलेले आहे, सर्वांना पापाच्या क्षमेची गरज आहे आणि पापामुळे देवाशी कनेक्शन, लिंक तुटलेली आहे. तर खरी सुवार्ता पहिली गोष्ट ही रोमकरास 3 आणि 23 की सर्वांनी पाप केलेलं आहे आणि देवाच्या गौरवाला अंतरलेले आहे. म्हणजे देवाचं जे गौरव, जे तेज होतं आदाम हवा यांच्यामध्ये फळ खाण्यापूर्वी,
म्हणून अंगावर कपडे नसताना देखील आपण नग्न आहोत हे कळलं नाही, लाज वाटली नाही, कारण गौरव देवाच्या तेजाने ते भरलेले होते. फळ खाल्ली, आज्ञा मोडली, ते तेज गेलं आणि त्यांना त्यांची लेवल कळू लागली, त्यांचे डोळे उघडले. प्रेज द लॉर्ड. किती जणांना समजलं मी काय बोललो ते? तर सर्वांनी पाप केलं आणि देवाच्या गौरवाला आणतं, सगळ्यांचं देवाचं गौरव निघून गेले. एकेकाळी आपण देवाची प्रतिमा होतो, पण आता राहिलेला नाही आहे. साध्या सरळ भाषेत हे. दुसरी गोष्ट, खरी सुवार्ता ही शिकवते की ख्रिस्ताने जे केलं तेच देव स्वीकारत असतो. गॉड ओनली ॲक्सेप्ट्स व्हॉट क्राइस्ट डिड. आपण काय करतो ते नाही, तर प्रभू येशू ख्रिस्ताने जे केलं तेच देव स्वीकारत असतो. आणि 1 कोरिंथ 15 सांगितलेलं आहे सुवार्ता काय आहे, की ख्रिस्त नियमशास्त्राप्रमाणे तुमच्या आमच्या पापासाठी मारला गेला, पुरला गेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. ही सुवार्ता आहे. सुवार्ता हे नाही की सेल्फ इम्प्रूव्हमेंट, की आपण जर शिकलो तर आपण स्वतःला बदलू शकतो, आपल्याला जर काही गूढ शक्ती गूढ विद्या प्राप्त झाली तर आपल्याला देवप्राप्ती. ही सुवार्ता नाही आहे. सुवार्ता ही आहे की प्रभू येशूने काय केलं त्याच्यावर विश्वास ठेवणे. कारण त्याने काय केलं ते जर आपण मानलं, त्याच्यावर विश्वास ठेवला तरच देव आपला स्वीकारतो. तिसरी गोष्ट ही खरी सुवार्त्याबद्दल, की आपला पार्ट, आपला भाग हे ख्रिस्ताने जे केलं त्याच्यावर फक्त विश्वास ठेवणं आहे. आपला पार्ट किंवा आपला भाग प्रभू येशूने गेलं त्याच्यावर फक्त विश्वास ठेवणं आहे. पण तरी आपला काहीतरी करून आपल्याला वाटतं की आपण काहीतरी केलं तर देव खुश होईल आणि मला आशीर्वाद देईल. पण देवाला त्याने खुश केलं. देवाने त्याच्याबद्दल म्हटलं की हा माझा परमप्रिय पुत्र, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. आणि जेव्हा आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो तेव्हा देव आपल्यावर देखील संतुष्ट होतो. म्हणून हे वाटणं की देवाला खुश करण्यासाठी मी काहीतरी केलं पाहिजे, मी केलं तर खुश होईल, नाही नाही नाही. तुम्ही आणि मी जर त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे तारणारा म्हणून, तर देव ऑलरेडी ह्या मिनिटाला तुमच्यावर माझ्यावर खुश आहे. हे खरं वाटत नसलं तरी ते खरं आहे. आणि इथंच सैतान आपल्याला ह्या पॉईंटमध्ये पकडतो की नाही नाही, तू अजून ठराविक लेवलला गेलं पाहिजे, तुझं प्रेयर लाईफ वाढवलं पाहिजे, नॉलेज वाढवलं पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, आणि मग देव खुश झाला तर झाला आणि प्रार्थनेचं उत्तर मिळालं तर मिळालं. पण ही सैतानाची लबाडी आहे. म्हणून तिसरी गोष्ट ही की आपला पार्ट काय आहे, की ख्रिस्ताने जे केलं ते पुरेसं आहे. आपल्याला त्याच्यात भर टाकून आपल्याला आणखी काहीतरी करून खुश करायची गरज नाही. पण सैतान आपल्याला काहीतरी करायला लावतो आणि अनेक लोक ते करत आहेत. त्यांना वाटतं की अजून कडक उपवास केले, जास्त वेळ आपण प्रार्थनेत वचनात घालवला, जास्त पैसे देवाच्या कार्याला दिले, जास्त काहीतरी केलं तर तो खुश होईल. पण जर विश्वास ठेवला तर तो खुश आहे. प्रेज द लॉर्ड. हे जेव्हा आपण मान्य करतो आणि त्या विश्वासाने जेव्हा मागतो, प्रार्थना करतो, कार्य करतो, त्यावेळेस आपल्याला त्याचा परिणाम पाहायला मिळतो. पण ह्याच्यात आपण वाढू नये म्हणून सैतान आपल्याला कसं थांबवतो, तो म्हणतो नाही नाही आत्ताच नाही, अजून नाही, अजून तू हे कर ते कर आणि मग देव ते करेल. पण ही सैतानाची ट्रिक, हा डावपेच आपण ओळखला पाहिजे. चौथी गोष्ट ही की ज्यावेळेस आपण खऱ्या सुवार्तेवर प्रभू येशूने जे केलं त्याच्यावर विश्वास ठेवतो, ज्यावेळेस आपण पापी आहोत, आपल्याला पापाच्या क्षमेची गरज आहे, पापामुळे देवाशी नाता तुटलेला आहे हे कबूल करतो आणि प्रभू येशू हा तारणार आहे त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्यावेळेस अनेक आशीर्वाद तो आपल्याला देतो विश्वासामुळे. उदाहरणार्थ, एक नवीन अंतःकरण, अ न्यू हार्ट, एक नवीन ओढ. तुम्ही म्हणाल कसं? एखादी व्यक्ती जिला इंटरेस्ट नसतो बायबलचा, चर्चचा, शास्त्राचा, अचानकपणे ती व्यक्ती चर्चला यायला लागते, शास्त्र वाचायला लागते, अचानक काहीतरी चेंज, बदल आपल्याला दिसून येतो. काय झालं? काहीतरी झालेलं आहे. आपण म्हणतो ती अशी नव्हती, तो असा नव्हता, एकदम काहीतरी झालेलं आहे. काय झालेलं आहे? आतून काहीतरी झालेलं आहे. देवाने एक नवीन आत्मा, एक नवीन अंतःकरण दिलेलं आहे. पहिलं ज्या गोष्टीचा इंटरेस्ट नव्हता, एकदम इंटरेस्ट आलेला आहे. नवीन अंतःकरण तो देतो. मी माझा आत्मा नवीन अंतःकरण, नवा जन्म, आणि मग
नक्की तो काय आशीर्वाद देतो त्याच्या कुटुंबात घेऊन आपल्याला त्याच्या पुत्र आणि कन्या करतो खऱ्या सुवार्तेवर विश्वास ठेवल्यानंतर. आणखी काय की आपण नीतिमान आहोत असं डिक्लेअर करतो, जाहीर करतो. आपल्याला समजायला लागतो की आपण नीतिमान आहोत. आपल्याला ते खरं वाटत नाही, पण शास्त्र सांगतं ते खरं आहे, सैतानाला माहिती आहे ते खरं आहे. आणि म्हणून शास्त्र सांगतं की, आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की प्रार्थनेच पावर जर तुम्हाला पाहायचा असेल, वाढवायचा असेल, तर एकच सत्य ध्यानात ठेवा की जर तुम्ही विश्वास ठेवलेला आहे तर नीतिमान ठरलेले आहात. आणि शास्त्र सांगतं की नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते. तुम्ही जर नीतिमान आहात तर तुमच्या प्रार्थनेत पावर आहे. पण सैतान सांगतो की नाही नाही, तुझ्या प्रार्थनेत पावर नाही, ब्रदर मी केलं तर होईल. तू नीतिमान नाही आहे, तुझ्याकडे बघ तू काय केलंस, कसं लाईफ जगली, काय करत होते, तुला वाटतं का खरंच येशू ख्रिस्ताने क्षमा केली? आणि मग ते म्हणजे वचनावर विश्वास न ठेवता जे झालेलं आहे, केलेलं आहे त्याच्यावर विश्वास ठेवणं म्हणजे खऱ्या सुवार्तेपासून वेगळं व्हावं. आणि हेच सैतानाला करायला आवडतं की काहीतरी करून डोकं खराब करून भडकून द्यायचं आणि आपल्याला डाऊन करायचं, नोवेअर करून टाकायचं. आपल्याला आपली पोझिशन देवापुढं काय हे कळू द्यायची नाही. तो तेव्हापासून करत आलेला आहे आणि आजही करतो. सैतान नवीन काहीतरी सांगत नाही, पण जे देवाने सांगितलं त्याच्यातच भ्रष्ट करतो. तो म्हणतो की खरंच देवाने सांगितलं आहे का, खरंच सांगितलं आहे का? अरे खरं नाही वाटलं तर आदामाला येईपर्यंत तिने थांबायला तर पाहिजे होतं. आपण खरं खोटं करू नाही का, पण खोटं रोज रोज सांगून इतकं डोकं खराब केलं की तिला एकदम खरं वाटलं. हां खरंच देवाने काहीतरी लपवून ठेवलं आहे, हां आम्ही देवासारखे नाही. असं होतं ते, तेव्हा झालं, आजही होतं. म्हणून आपण आपली पोझिशन घेणं, देवाच्या मार्गात विजयी ख्रिस्ती जीवन जगणं म्हणजे आपण आता ख्रिस्तामध्ये कोण आहोत, ख्रिस्तामध्ये जर विश्वास ठेवला तर आपण कोण झालेलो आहोत हे आपण ध्यानात ठेवायचं. आपला रंग तोच आहे, आपण बारीक आहे तर बारीक, जाड तर जाड, विषय तो नाही आहे, पण आपली पोझिशन ख्रिस्तामध्ये आपण कोण, तर त्याने आपल्याला नीतिमान ठरवलेलं आहे. स्वतःला पापी पापी म्हणत बसायचं नाही आहे. त्याने आपल्याला सैतानाच्या सर्व अधिकार दिलेला आहे. मी काय करू, मी एकटाच आहे, माझ्या प्रार्थनेत मला नाही वाटत होईल असं न म्हणता त्याच्या नावात सामर्थ्य आहे ते नाव वापरायला शिकलं पाहिजे. परिस्थितीकडे न पाहता त्याच्याकडे, त्याच्या वचनाकडे पाहायला पाहिजे. आता 3 गोष्टींचा लागू कर. हाऊ डज दिस इम्प्लाय? पहिली गोष्ट की सुवार्ता गाजवल्यानंतर किंवा सुवार्ता ऐकल्यानंतर जो कोणी विश्वास ठेवतो, मग ते किती मोठे पापी असो किंवा छोटे, देव त्यांच्या पापांची क्षमा करतो. सुवार्ता ऐकल्यानंतर कोणी किती मोठं पापी असो किंवा छोटं, देव त्यांची क्षमा करतो. म्हणजे काय, म्हणजे तुम्हाला माहित नाही ब्रदर आम्ही काय केलेलं आहे, तुम्हाला माहित नाही आमचा लाईफ किती बेकार होतो. अरे आम्हाला माहित नाही पण देवाला माहिती आहे. पण देवाच्या येशू ख्रिस्ताच्या रक्तात सर्व पापांची क्षमा आहे. म्हणजे एखाद्या अतिरेक्याने जरी क्षमा मागितली तरी तो स्वर्गात जाऊ शकतो. काय म्हणता काय, हा त्याचा अर्थ. ते 2 चोर, ते त्या काळच्या अतिरेकी दहशतवादी होते. ते काय ऑर्डिनरी चोर नव्हते, बुरटे, की ज्यांना येशू ख्रिस्ताच्या शेजारी क्रुसावर देण्यात आलं. पण एकाने पश्चाताप केला आणि म्हटलं की तू तुझ्या राज्यात येशील तेव्हा माझी आठवण कर. प्रभू येशूने काय म्हटलं, नाही नाही तू एकदम डेंजर अतिरेकी आहेस असं म्हटलं का? आज तू माझ्याबरोबर सुखलोकात असेल. सुवार्तेवर विश्वास कोणी जरी ठेवला तरी त्याचे बेनिफिट, फायदे त्याला आहे. तो किती पापी आणि काय केलेलं आहे हा विषय नाही आहे. आणि म्हणून ही आनंदाची बातमी आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ही की देवाचा प्रेम हे विना अट, विना शर्त आहे. गॉड्स लव्ह इज अनकंडिशनल. म्हणजे असं नाही की आपण आता सुधारायला लागलो, चर्चला यायला लागलो, शास्त्र वाचायला लागलो, मग आता आपण देवाला आवडायला लागलो, मग आता तो आशीर्वाद द्यायला लागला, असं नाही आहे. आपण नसतो तेव्हाही त्याचं प्रेम असतं आणि असतो तेव्हाही असतं. नाही समजलं?
म्हणून प्रभू येशू म्हणतो आपण कसे ऐकता याविषयी जपा. कधी कधी ऐकता ऐकता उपदेश लोक हरवून जातात. माझ्याकडं तोंड नसतं पण विचार डोक्यात भलतेच असतं. गॉड्स लव्ह इज अनकंडिशनल. आपलं प्रेम दुसऱ्यावर अटी शर्तीवर असतं. जर त्याने माझं ऐकलं तर मी त्याचं ऐकेन. आपण अट शर्त घालतो. जर आपल्याला एखादा स्वभाव आवडला, जर आपल्याला एखाद्याचं पटलं तर आपलं प्रेम. पण देवाचं प्रेम विना अट विना शर्त आहे. पण सैतानाने ह्या प्रेमावर संशय टाकून आपल्या मनात हे भरलं की देवाचं प्रेम अनकंडिशनल नाही आहे. तू हे कर ते कर ते कर मग तो खरंच तुझ्यावर प्रेम करेल. आणि असं करून आपल्याला देवाच्या प्रेमापासून तो दूर करतो. म्हणून दुसरी गोष्ट ही की गॉड्स लव्ह इज अनकंडिशनल, विना अट विना शर्त आहे. म्हणजे आपण जसं आहोत तसं आपण सुधारल्यावर त्याचं प्रेम करतो असं नाही आहे. तर सुधारण्याच्या अगोदर, त्याच्याकडे येण्याच्या अगोदर त्याचं प्रेम असतं. आणि याने जर आपण खुश होत नसेल, हे ऐकून जर तुम्हाला आनंद वाटत नसेल, तर मी तुम्हाला सांगतो कशानेच वाटणार नाही. की तुम्ही कोण आहात, कसे आहात, काय केलेलं आहे, ह्याच्यावर देवाचं प्रेम अवलंबून नाही आहे. जसं आहात तसं त्याने आपल्याला स्वीकारलेलं आहे. अनकंडिशनल. त्याचं प्रेम पूर्णपणे आहे. त्याचं प्रेम सार्वकालिक आहे. परिस्थितीनुसार बदलत नाही, वातावरणानुसार बदलत नाही, मूडनुसार बदलत नाही. नाही का, आपले मूड बदलतात नाही का. मूड असला तर, आणि समजा तुम्हाला किंवा मला मोठा प्रॉब्लेम, मोठी अडचण, अर्जंट प्रार्थनेचं उत्तर पाहिजे आणि तो म्हटलं की माझा मूड नाही, नंतर बघू, तर माझा मूड नाही आज चर्चला यायचं, मला बरं नाही, तर आपलं प्रेम देवावर मूडवर, भावनांवर असतं, परिस्थितीवर असतं. पण देवाचं प्रेम तसं नाही. खरी सुवार्ता हे शिकवते. दुसरी गोष्ट आणि तिसरी गोष्ट ही की या संदेशाची म्हणजे सुवार्तेची आपल्याला रोज गरज आहे. रोज आपल्याला हे स्वतःला आपण सांगितलं पाहिजे की मी जसं आहे तसं देवाला मी आवडतो. मी कोणाला जरी आवडत नसेल, माझा स्वभाव तरी देवाला आवडतो, त्याचं माझ्यावर प्रेम, असं आपण म्हणलं पाहिजे, असा विश्वास ठेवला पाहिजे. आणि हे जर तुम्ही 7 दिवस, 8 दिवस, 15 दिवस प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला बघा, तुम्हाला स्वतःकडं पाहण्याचा, दुसऱ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला. आपलं ओपिनियन देवाचं बद्दल, आपलं ओपिनियन आपण दुसऱ्यांच्या मतावर, परिस्थितीवर, प्रॉब्लेमवर ठेवतो. पण नाही, प्रॉब्लेममध्ये असलं तरी त्याचं प्रेम आहे, प्रॉब्लेम नसलं तरी आहे. चर्चला आलो तरी त्याचं प्रेम आहे, नाही आलं तरी आहे. त्याचं प्रेम विना अट विना शर्त आहे. तो असं म्हणत नाही तू हे केलं तर मी ते करेल. माणसं म्हणतात देवाने हे केलं तर मी देवासाठी हे करेल, पण आपण नाही पाळत. पण देव तसा नाही आहे. आणि म्हणून ह्या संदेशाची आपल्याला दररोज गरज आहे. म्हणून पावलाला इथे काय म्हणायचं आहे की ही जी खरी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगितली की कृपेने सर्व काही, कर्माने धर्माने नाही. पण कोणी जर तुम्हाला कर्म करायला लावत असेल, नियम पाळायला लावत असेल, बंधनात आणत असेल, तर ती खरी सुवार्ता नाही. तुम्ही स्वीकारू नका आणि कोणाला तसं करायला सांगू पण नका. कारण केवळ कृपेने, विश्वासाने आहे. प्रेज द लॉर्ड. हे जर कळलं तर अख्खं बायबल कळलं, नाही तर काहीच नाही कळलं. बघा, तर कृपेने काय काय आहे? कृपेने तारण, त्या तारणामध्ये पापांची क्षमा, शारीरिक आरोग्य, बंधनातून मुक्ती, समृद्धी, हे सर्व आहे. तारण एक पॅकेज डील आहे. त्याने पाप वाहिले, क्षमा आपल्याला दिली. त्याने रोग वाहिले, आरोग्य आपल्याला दिलं. त्याने दारिद्र्य हा शाप व्हायला, आशीर्वाद आपल्याला दिले. त्याने मरण व्हायला, जीवन आपल्याला दिलं. मला समजा आज मरण आलं, तुम्ही कुठं जाईल हा विषय नाही. जर तुम्ही विश्वास ठेवलेला, तुम्हाला माहिती आहे कुठं जाईल. आणि जर नसल गॅरंटी, म्हणजेच तारण झालेलं नाही, म्हणजेच तारणाची गरज आहे. कारण जेव्हा होईल तारण, तेव्हा गॅरंटी येईल की नाही, मला माहिती आहे की मी कुठं जाईल. प्रेज द लॉर्ड. तर तारणाने काय, कृपेने काय आहे? तारण आहे. कृपेने आणखी काय आहे बघा, गलतीकरास पत्र, आणि आपण संपूया. तारणे, कृपेने काय आहे?
गलातिकरास पत्र 3 अध्याय 1 वचन इथं असं पाऊल म्हणतो की अहो निर्बुद्धी गलातिकरांनो. बघा, ह्या पत्रात वाचल्यावर वाटतं की पाऊल किती चिडलेला आहे, किती रागवलेला आहे गलातिकरा लोक. अहो निर्बुद्धी गलातिकरांनो. आजच्या भाषेत सांग, अहो बिंडोक गलातिकरांनो. म्हणजे देवाचे लोक, गलातिकर, चर्च, विश्वासणारे बिंडोक सारखे वागू शकतात का? निर्बुद्ध असू शकतात का? हो. म्हणून सांगतो की शास्त्र तुमच्या पुढे ठेवा. मी जे सांगतो ते खरंच तिथं आहे का बघा. अहो निर्बुद्धी गलातिकरांनो, वधस्तंभावर खिळलेल्या येशू ख्रिस्ताला ज्या तुमच्या डोळ्यापुढे वर्णन करून ठेवले, त्या तुम्हास कोणी भुरळ घातले आहे. भुरळ घातले. तो म्हणतो तुम्हाला कोणी भुरळ घातली? आम्ही एवढे दिवस तुमच्याबरोबर राहिलो, आम्ही एवढं तुम्हाला शिकवलं, सांगितलं, आणि आता तुम्हाला आमचं खोटं त्यांचं खरं वाटायला लागलं. आता तुम्हाला वाटायला लागलं की पाऊलाने हे तर आम्हाला सांगितलंच नाही जे यांनी सांगितलं. म्हणजे पाऊल काही खरा प्रेषित नाही आहे, हे खरे प्रेषित आहे असं तो म्हणतो. तुम्हाला एवढे निर्बुद्ध. बघा, ही वॉर्निंग आहे कोणाला? जे निर्बुद्ध मंडळीतले लोक आहेत, ज्यांना कोणाचंही खरं वाटतं, जे कोणालाही प्रेज द लॉर्ड होला हो करतात, त्यांच्यासाठी तो म्हणतो. आणि मग पुढे तो काय म्हणतो की तुम्हाला नियमशास्त्रातील कर्माने आत्मा मिळाला किंवा विश्वासाच्या वार्तेने मिळाला, इतकेच तुम्हापासून समजून घ्यायचे आहे. बघा, दुसरं वचन तो म्हणतो की तुम्हाला जे पवित्र आत्म्याचं दान मिळालं ते नियमशास्त्रातले कर्म, नियम पाळून मिळालंय का प्रभू ईश्वर विश्वासाने मिळाला? तिकडे लक्ष द्या. पवित्र आत्म्याचं दान कसं मिळतं? नियम पाळून मिळतं का? नाही. काही पेंटिकॉस्टल चर्चेत शिकवतात. नीट लक्ष द्या मी काय म्हणतो. तो म्हणतो की तुम्हाला आत्मा मिळाला तो नियमशास्त्राच्या कर्माने मिळाला की विश्वासाने मिळाला. म्हणजे आत्म्याचं दान कसं मिळतं? विश्वासाने मिळतं. पण तरी काही जणांना वाटतं की मी अजून एवढा पवित्र नाही आहे, मला नाही वाटत देव मला पवित्र आत्म्याचं दान देईल, मला नाही वाटत माझ्याद्वारे चमत्कार होते. म्हणजे काय की मी अजून पवित्र केलं पाहिजे, मी अजून आज्ञापालन केलं पाहिजे. म्हणून पाऊल म्हणतो की तुम्ही निर्बुद्ध बिंडोक. तो म्हणतो की पवित्र आत्म्याचं दान नियम पाळून मिळत नाही तर विश्वासाने मिळतं. कारण पवित्र आत्म्याचं दान हे दान आहे, देणगी आहे. तारण हे दान आहे, देणगी आहे, गिफ्ट. आणि कोणी जर गिफ्ट दिली तर आपण नको नको म्हणायचं का? आपण थँक्यू म्हणून घ्यायचं असतं, है ना. म्हणून तारणाचा स्वीकार कसा करायचा? प्रभू मी तुझा आभार मानतो की तू माझी क्षमा केली, तू माझं तारण केलेलं आहे. पवित्र आत्म्याचं दान कसं मिळतं की प्रभू मी तुझा आभार मानतो की पवित्र आत्म्याची देणगी तू माझ्यासाठी उपलब्ध केलेली आहे, मी ती स्वीकारते किंवा स्वीकारतो आणि त्याचा आभार मानायचे आहे. म्हणजे पवित्र आत्म्याचं दान देखील विश्वासाने मिळतं. आणखी पुढे आणि आपण संपवणार आहोत. 3 अध्याय 5 वचन बघा, गलेशियन्स 3:5. आणि हे महत्त्वाचं आहे, जे सेवा करतात, करू इच्छितात त्यांच्यासाठी, मिनिस्ट्री किंवा सेवा. तो म्हणतो की जो तुम्हाला आत्मा पुरवतो व तुम्हामध्ये अद्भुते किंवा चमत्कार करतो तो नियमशास्त्रातील कर्मांनी किंवा विश्वासाच्या वार्तेने करतो. आता हे कोणासाठी आहे? जे सेवा करणारे आहेत, वचन सांगतात, वचन शिकवतात, सेवा करू इच्छितात. तो म्हणतो तुमच्यामध्ये चिन्हाने चमत्कार जे होतात, जे करतो देव, ते कशामुळे करतो? तो म्हणतो नियमशास्त्रातील कर्माने करतो की विश्वासाने करतो. म्हणजे मिनिस्ट्री सुद्धा विश्वासाने आहे. बऱ्याच ठिकाणी नवीन चर्चमध्ये गेल्यावर वाटत नाही, थंड लोक पाहून की खरंच या ठिकाणी काही चमत्कार होतील, कोणाचंच लक्ष नसतं, एकदम पिन ड्रॉप सायलेन्स असतं. पण विश्वासाने वचन सांगावं लागतं, मला विश्वासाने प्रार्थना करा, आणि मग पाहायला मिळतं की काहीतरी झालेलं आहे. तर कार्य करणारा देव आत्मा आहे की मी किती विश्वास धरलेला आहे, मी काय केलेलं हे नाही, तर कार्य करणारा जो आत्मा आहे त्याच्यावर विश्वासाने. नियमशास्त्रातील कर्माने मिनिस्ट्री नाही आहे. चिन्ह, चमत्कार, मिराकल्स हे विश्वासाने आहे, नियमशास्त्रातील कर्माने नाही आहे. प्रेज द लॉर्ड. मला पण वाटायचं की माझ्या सेवेच्याद्वारे
मी जर मेसेज दिल्यावर लोक भूतं निघतील, लोक बरे होतील, असं होईल का? पण ते होण्यासाठी काय करायला पाहिजे? मला काहीतरी केलं पाहिजे, पण काय हेच माहीत नव्हतं. कोणाला विचारलं त्यांना माहीत नसायचं. आणि मग वचनातून देवाने शिकवलं की तो कार्य करणारा देवाचा आत्मा आहे, तो विश्वासाने करतो. मी किती पवित्र आहे आणि मला किती नॉलेज आहे, मी किती रेडी आहे, ह्याच्यामुळे नाही तर त्याच्यामुळे. म्हणून मनोज आणि कोण ज्या ठिकाणी जे जे कार्य करीत आहेत, बायबल स्टडी घेत असो, काही घेत असो, हा विश्वास ठेवायचा की कार्य करणारा जो आत्मा आहे तो, आपण जेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवून विश्वासाने वचन गाजवू, त्या विश्वासाने चिन्ह चमत्कार होतो. बघा, आपल्या आज्ञापालनामुळे, आपल्या धार्मिकतेमुळे, आपल्या पवित्रतेमुळे नाही. आणि या ठिकाणी म्हणून पौलाने कठोर रीतीने गलतीकरांना सांगितलं आहे की खरी सुवार्ता जी आम्ही सांगितली याच्यापेक्षा वेगळी जर सांगितली तर तो शापित असो. म्हणून खरी सुवार्ता काय हे आपण नीट समजून घेतली पाहिजे आणि नीट दुसऱ्यांना सांगितली पाहिजे. देवा हे वचन आशीर्वादित करू. यावेळेस आपण